नमो नमः. आजचा श्लोक आहे 6 चंचल गोष्टी कोणत्या आहेत याविषयीचा. बघा, यौवनं जीवनं चित्तं छाया लक्ष्मीश्च स्वामिता चंचलानि षडैतानि ज्ञात्वा धर्मो रतो भवेत. याचा अर्थ असा आहे की 6 चंचल गोष्टी कोणत्या, तर त्याचं यौवन म्हणजे तारुण्य, त्याच्यानंतर आपलं आयुष्य, त्याच्यानंतर चित्त म्हणजे मन, लक्ष्मी म्हणजे पैसा, त्याच्यानंतर सावली आणि 6वी गोष्ट आहे स्वामित्व म्हणजे प्रभुत्व, सत्ता. बघा, या 6ही गोष्टी चंचल आहेत, पण यामधलं मन सगळ्यात फार चंचल असते. याविषयीची तुम्हाला मी कथा सांगू इच्छिते. वीरसेन नावाचा एक राजकुमार होता, फार चंचल, बुद्धिमान होता, बलवान होता, पण चंचल. अभ्यासाला बसला की तलवार खेळायचं म्हणायचा, तलवारीत लक्ष. मग तलवार खेळायला बसला की दुसरंच काहीतरी खेळावं असं वाटायचं. राजगुरू परेशान होते. एकदा ते राजाकडे गेले आणि महाराज, आपल्या या राजकुमाराचं मन फार अस्थिर आहे, त्याला स्थिरता करण्यासाठी काहीतरी धडा शिकवायला पाहिजे. राजा म्हणाले की तुम्ही काही करा. मग त्याने म्हणले की काही दिवस माझ्याकडे याला ठेवा. तेव्हा असं ठरलं आणि ते घेऊन गेले आणि त्याला म्हणाले की तुला एक मी काम देतो, ते काम पूर्ण कर, आणि जर काम पूर्ण नाही केलंस तर तुला शिक्षा मिळेल. काम काय होतं, त्याच्या डोक्यावर एक तुपाचा कलश ठेवला आणि त्याला सांगितलं की हे गावभर फिरून तू ये, पण अट एकच आहे की त्यातलं तूप एक थेंबही पडता कामा नये. त्याच्यासोबत 2 रक्षक पाठवले. एकाच्या हातात तलवार होती आणि एकाच्या हातात चाबूक होता. तो गावभर फिरायला लागला. रस्त्याने, बाजाराने, एक यात्रा होती, गारुड्याचा खेळ होता, मुलं नाचणार होती, स्वादिष्ट फळं होती, रस्त्यात सगळं काही होतं, पण त्याचं पूर्ण लक्ष त्या कलशाकडे होतं. आणि दिवसभर फिरला आणि तो परत आला. एकही थेंब त्यातलं पडलं नाही आणि सांडलं नाही, कलशही पडला नाही. गुरुजीला येऊन गुरुजी म्हणाले, अरे बाजारात काय काय पाहिलास रस्त्याने तो म्हणाला की गुरुजी, मला काहीही दिसलं नाही, फक्त माझा कलश पडू नये यासाठी मी लक्ष केंद्रित केलं होतं, बाकी मला काही दिसलं नाही. मग गुरुजी म्हणाले, बघ, कलश पडू नये म्हणून तू भीतीने आणि जागरूकतेने कलश पडू नये याकडे लक्ष दिलास, तर असंच जीवनाकडे सुद्धा लक्ष दे की तुझं मन स्थिर कसं होईल. तर त्याकडे, उद्देशाकडे लक्ष दे, जागरूकता ठेव आणि साधना कर, म्हणजे तुझं मनही स्थिर होईल. जर तुम्हाला श्लोक आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.